श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शीलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरी ही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून
यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गे नथबाई सोन्याची सोन्याची या नथबाई सोन्याची सोन्याची भारी हिरणी मोत्याची नथबाई सोन्याची सोन्याची भारी हिरणी मोत्याची कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची कारले गडाव बसले गो मालकी नागरी कोल्यांची कारले गडाव बसले गो मालकी नागरी कोल्यांची त्या बाई नदीला गो पावन कशीचा सोना हिरे मोत्याचा मोत्याचा एक एक दाना हे त्या बाई नदीला गो पावन कशीचा सोना हिरे मोत्याचा मोत्याचा एक एक दाना बाईन केसान मालिली हे बाईन केसान मालिली येणी मोगर फुलाची बाईन केसान मालिली येणी मोगर फुलाची कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची कारले गडाव बसले गो मालकी नागरी कोल्यांची सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम श्रीमन्महागणाधिपतये नमः धूपं समर्पयामि दिवो श्रीमन्महागणाधिपतये श्रीमन्महागणाधिपतये नमः दीपं घंटादेव्यै नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि पलीकडे समईला आणि अक्षत पुष्पं सगळे नमस्कार करा समर्पयामि अपवित्र पवित्रो वादस्तान्तो विवा यत्स्मरेतः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि दुर्लभणशुभले करुणाय नमः स्थावर धूपं स्थावर दीपं इथे पण विरोध समर्पयामि नैवेद्यार्थे शुक्रार्थे दण्डसहस्रार्थे समर्पयामि प्राणायामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः पानाय नमः यदाभ्यो नमः धूपं समर्पयामि सूर्याय
समर्पयामि सूर्याद्यावाजलदेवताभ्यो नमः इतपञ्चोपरि नैवेद्यार्थे पूर्णस्थापिता गुणगाब्जदेवेशं नमोयामि प्राणाय नमः पाणाय नमः व्यामाय नमः कालाय नमः पर पाय पर देखो सत्यनारायणाय नमः हस्तयो पणिके हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि घाते भाव कर्पूरवासितन्तोऽयं मन्दादिन्यां समारुदम् आक्रम्यतां जगन्नाथ मया दत्तनिभ पाय पर पंचामृतस्नानान्ते सदपठितम् शुद्धोदकस्नानं समर्पयामि परिपाण्डे सत्यनारायणाय नमः गन्धोदकस्नानं शुद्धोदकस्नानं दर्शनो विभुः प्रद्युम्नष्टानिरुद्धष्टभवन्त विजयायते आखण्डलो निर्भगवान् यमो वैदिव्रतस्तथा वरुणपवनश्चैव धनाध्यक्षस्तथा गुणाः ब्रह्मणा सहिताः सर्वे दिक्पालाः श्रीसत्यनारायणाय नमः वस्त्रोपवस्त्राते यज्ञोपवीतं समर्पयामि तुझ्या दर्शनाचे आता मज लागले गे वेळ पुरविण्या हट्ट माझा देवा हट्ट जरा सोड म्हणूनच देवा मीही तुझे चरण धरिले म्हणूनच देवा मीही तुझे चरण धरिले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम नाम घेऊन या केले माझ्या आत्म्याचे मंथन धन्य झालो देवा होता सत्य देवाचे दर्शन नाम घेऊन या केले माझ्या आत्म्याचे मंथन धन्य झालो देवा होता सत्य देवाचे दर्शन सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले सारे ब्रह्मांड पाहून माझे मस्तक नमले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम मानी आले थोरपण केला अहंकार सारा तूच निर्मिला या जगती मोहमायेचा पसारा मानी आले थोरपण केला अहंकार सारा तूच निर्मिला या जगती मोहमायेचा
दर्शनाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला हात जोडून सांगतो याहो तीर्थ प्रसादाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 शुभ कार्याच्या आरंभी जमे भक्तांचा हा मेळा पाहण्यास देव येई भाव भक्तीचा सोहळा सत्यनारायण याहो घेऊन या लक्ष्मीला सत्यनारायण याहो घेऊन या लक्ष्मीला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 स्वच्छ चौरंग पुसूनी बाळकृष्ण ही ठेविला चार केळीचे हे खुंट बांधिले चौबाजूला टिळा सौभाग्याचा भाळी सुवासिनीच्या लाविला टिळा सौभाग्याचा भाळी सुवासिनीच्या लाविला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 बोलवावे आप्त इष्ट त्यांचे घ्यावे आशीर्वाद आधी देऊनी या तीर्थ घ्यावा हातात प्रसाद देव धावूनी येईल बघा भक्तांच्या केला देव धावूनी येईल बघा भक्तांच्या केला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला 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 सत्यनारायण पूजा दुःख निवारण करी देव प्रसन्न झाला की रिद्धी सिद्धी पाणी भरी याहो तुम्ही सारे जण कथा त्याची ऐकायाला याहो तुम्ही सारे जण कथा त्याची ऐकायाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला सत्यनारायण केले याहो देव दर्शनाला
दर्शनाला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला देवा सत्यनारायणा करा तुम्ही चमत्कार घेऊन या दोष पोटी करा भक्तांचा उद्धार संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भूकेला संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भूकेला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 हात जोडून सांगतो या हो तीर्थ प्रसादाला हात जोडून सांगतो या हो तीर्थ प्रसादाला सत्यनारायण केले या हो देव दर्शनाला 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 सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा नाम संकीर्तने ही मनोधारणा नाम संकीर्तने ही मनोधारणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायण करितो पारायण सत्यनारायण करितो पारायण तिन्ही लोकी नाराज जेव्हा करीतो भ्रमण तिन्ही लोकी नाराज जेव्हा करीतो भ्रमण नित्य त्याच्या मुखी नारायण नारायण ब्रह्मपुत्र असा नाम वेडा जसा ब्रह्मपुत्र असा नाम वेडा जसा तुझ्या मस्तकी शेषनाग धरितो पणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायण करितो पारायण सत्यनारायण करितो पारायण शरण येणाऱ्यांना देवा तू तारिले शरण येणाऱ्यांना देवा तू तारिले आरी दुर्जन असुरांना तू मारिले रंजल्या गांजल्या काशी नगरातल्या रंजल्या गांजल्या काशी नगरातल्या तूच उद्धरिले दरिद्री ब्राह्मणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायण करितो पारायण सत्यनारायण करितो पारायण जेव्हा मोळी विकाने केले पूजन जेव्हा मोळी विकाने केले पूजन होऊनी केले प्रसन्न सुखी जीवन थोर माया खरी तुझी भक्तावरी थोर माया खरी तुझी भक्तावरी कुणी जाणी ना तुझी
तुझ्या या दैवी गुणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा साधू वाण्याची इच्छा पुरवलीस तू साधू वाण्याची इच्छा पुरवलीस तू तुझी सेवा चातुर्याने करवलीस तू अनंतारे आता दूर करावी व्यथा अनंतारे आता दूर करावी व्यथा कसे विसरावे मी सांग तुझ्या या ऋणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा नाम संकीर्तने ही मनोधारणा नाम संकीर्तने ही मनोधारणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा सत्यनारायणा करीतो पारायणा रंजलो मी या भवसागरी रंजलो गांजलो मी या भवसागरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी रंजलो गांजलो मी या भवसागरी आज्ञे वाचून तुझ्या कुणा काही ना मिळे आज्ञे वाचून तुझ्या कुणा काही ना मिळे दैव लिखिताचा लेखा कुणालाही ना कळे दैव लिखिताचा लेखा कुणालाही ना कळे ऋषीमुनी आराधना करती गिरी कंदरी ऋषीमुनी आराधना करती गिरी कंदरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी श्री सत्यनारायणा हाती पदरी धरी खूप आनंद होतोय. कालच मी आपल्या आठवले मत्स्य व धंदा विभागाची मंत्री
नितेश राणे यांच्यासोबत 9 तास होतो. आणि त्या 9 तासामध्ये त्यांनी सांगितलं की जे कोणी बांधत असतील त्यांच्यासाठी ज्या ज्या लागणाऱ्या योजना असतील, त्यांच्यासाठी ज्या ज्या लागणाऱ्या स्कीम असतील आणि वैयक्तिक स्कीम, विशेष करून आता नवीन स्कीम केली 10 लाख रुपये प्रत्येक पश्चिमाला शासनातर्फे देण्यात येते. आणि मग त्या 10 लाखातून त्यांनी उद्योगधंदा त्या ठिकाणी सेट करायचा. शासनाकडनं अनुदान आणि सगळी रक्कम मिळणार आहे. मला खूप मनापासून आनंद झाला की त्याने सांगितलंय की तुम्ही माझ्याकडे या आणि तुमच्या भागामध्ये जे जे बळी बांधव असतील त्यांच्यासाठी ही योजना युद्ध पातळीवर चालू करून आपल्या बांधवांना दिलासा देऊ असं त्यांनी मला सांगितलंय. मला मनापासून आनंद झाला. त्या वरळी ग्रामस्थ यांना सातत्याने मी त्यांच्या सोबत आहे. त्यांनी पण मला निवडणुकीमध्ये खूप चांगली अशी साथ दिली आहे. मला आता थांबायचं नाही आणि या सर्व मंडळींसाठी चांगलं काम करायचं आहे. आणि त्याची योजना आपल्या गावातील आणि आपल्या भागातील सर्व कुटुंबांना आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. आणि निश्चितपणे आज आपल्या पुढे बनवण्याचा विकास होणार आहे. आपल्याला माहितच असेल की काल मी अलिबागला होतो. आमची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी काढली होती. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढे बांधवांसाठी जवळपास 200 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. तो जो येणारा त्या ठिकाणी वाढू असल्यामुळे मोठी काय आतमध्ये जात नव्हत्या आणि मग ते मोठी आतमध्ये जाण्यासाठी टिप्स पद्धतीचा बंधारा ते बांधण्याचं काम तिथे चालू आहे. मग मुरुडला गेलो तिथं काय मच्छी मारायच्या विकासासाठी आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी निवडून आहोत. जे जे काय माझ्या पुढे बांधण्याचे प्रश्न असतील ते प्रश्न मिटवण्यासाठी, ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी माझ्याकडे येत जा आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या मंडळीला पाहिजे पुढे बांधताना त्या गोष्टी तातडीने त्या ठिकाणी देण्यात येतील. नवीन स्कीम आहेत त्या बांधवांना लावाकडे माझ्या खात्याचा बजेट आहे 2000 कोटीचा. आणि विशेष बघितला तर त्यांनी सांगितलं की कोकणातच खरा किनारपट्टी आहे आणि किनारपट्टीमध्ये पण रायगड जिल्हा मोठा आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वाटा भेटला पाहिजे. माझ्या पुढे बोलणारा जास्तीत वाटा भेटला पाहिजे. मग त्यांनी त्या प्रकारे सूचना दिल्या आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये तुमच्यासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे मनापासून खूप आनंद होतोय की ही संधी आपल्याला आली आहे. आज देवीच्या मंदिरात आहे आणि आपल्या देवीच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय, त्या मंदिराच्या साक्षी सांगतोय की तुमच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम नितेश करणार आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य असू द्या एवढीच या ठिकाणी बोलपान राहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत आणि आजच्या महाप्रसादासाठी दादांनी सर्व साहित्य आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचं नमस्कार सहर्ष मनापासून आभार मानतो. आणि आमचं भाग्य आहे या विभागाला लागलं कोणतंही काम असो दादांनी सांगितलं की तो काम नक्कीच होणार. हे आमचं भाग्य आहे की दादाच्या मुलाने दुर्गापेक्षा सदस्य म्हणून ते आमच्या विभागाला लागलं. खरंच आणि धन्य समजतो स्वतःला की दादांसारखा नेता या आमच्या विभागाला लागला. त्यांची जी काही काम असतो ते नक्कीच पूर्ण करतील अशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी दादांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. विश्वनियंत्याच्या चरणी राहू द्या मला हो. विश्वनियंत्याच्या चरणी राहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या
या सृष्टीचा पसारा निर्मिला त्याने सारा भक्तांना दिला निवारा महिमा तयाचा न्यारा या सृष्टीचा पसारा निर्मिला त्याने सारा भक्तांना दिला निवारा महिमा तयाचा न्यारा भक्तीच्या सागरात नाव द्या मला भक्तीच्या सागरात नाव द्या मला श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला हे निळ निळ आभाळ ही भूमी अन पाताळ या त्रैलोक्या स्वामी श्रीनारायण प्रतिपाळ हे निळ निळ आभाळ ही भूमी अन पाताळ या त्रैलोक्याचा स्वामी श्रीनारायण प्रतिपाळ गुणगान त्याचे आता गाऊ द्या मला गुणगान त्याचे आता गाऊ द्या मला श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला श्री नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ, जय एकविरा, जय वीरभैरव. आज वरडी कोलीवाडा येथे दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणची महापूजा म्हणजे आमच्या भाषेत गावकीची पूजा इथे संपन्न होत आहे. या पूजेसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. वरडी कोलीवाडीची पूजा म्हटली की पूर्वी पेन तालुक्यात या पूजेकडे लक्ष असायचं, कारण वरडीला पूजा म्हटली की कव्वालीचा जंगी सामना ह्या असायचा. म्हणून पेन तालुक्यातील तसेच समस्त आमच्या पंचकोशी लोक या वरडी कोलीवाड्याच्या पूजेकडे लक्ष देऊन असायचे. या कव्वाली सामन्यासाठी दरवर्षी पूजा असल्यानंतर कव्वाली असणारच. या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार या वरडी कोलीवाड्यामध्ये येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे, विठ्ठलजी उमप, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक एकनाथजी माळी, तसेच असंख्य ख्यातनाम गायिका त्याच्यामध्ये रंजना शिंदे असतील, कविता शिंदे असतील, तसेच निशा भगत, रेश्मा सोनावणे असे अनेक दिग्गज कलाकार या गावकीच्या पूजेसाठी जो कव्वालीचा कार्यक्रम असायचा त्यासाठी येऊन त्यांनी ते कला सादर केलेला आहे. तसेच पेन तालुक्यातील पहिला तिरंगी सामना ठेवण्याचा मान हा वरडी कोलीवाड्यांनी लाभलेला आहे. अशी ही पूजा म्हणजे पूजा म्हटली की कव्वाली असणारच. आणि या पूजेचं पूर्ण पेन तालुक्याला उत्सुकता असायची की वरडीची पूजा कधी असेल. असा हा इतिहास या आमच्या पूजेचा आहे. कालांतराने पंच कमिटी बदलली, घडी बदलली, तो कव्वालीचा जो वेळ होता तो कमी झाला. नंतर नृत्य स्पर्धा आली आणि आता मागील 7-8 वर्षापूर्वी ही महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. या आजच्या या महाप्रसादाने गावातील प्रतिष्ठित तसेच धार्मिक व्यक्ती यांनी सडल हाताने आम्हाला मदत केली. त्याबद्दल मी ग्रामस्थ मंडळ वरडी कोलीवाडा व पंच कमिटी वरडी कोलीवाडातर्फे मनापासून आभार मानतो. तसेच आमचे आधारस्तंभ जिल्हा परिषद सदस्य श्री वैकुंठदादा पाटील यांनी देखील आम्हाला खूप मोलाचा आणि खारीचं असं सहकार्य इथं केलेलं आहे. जे ग्रामस्थांनी आम्हाला इथे महाप्रसादाचे साहित्य दिलं होतं
ते सोडून उर्वरित जे काही साहित्य लागेल ते त्यांनी इथे आम्हाला सर्व पुरवलेलं आहे. त्यांचं देखील मी ग्रामस्थ मंडळ वरळी कोळीवाडा पंच कमिटी वरळी कोळीवाडातर्फे मनापासून आभार मानतो आणि आजच्या या महाप्रसादाचं नियोजन उत्कृष्टरित्या केल्याबद्दल पंच कमिटी वरळी कोळीवाडाचं मी ते मनापासून आभार मानतो. आणि त्यामध्ये खास करून मी किसन कोळे असतील, नरेश महाराज असतील, दिनेश कोळे असतील आणि इतर असंख्य ज्यांचे सहकारी असतील सर्वांची नावे मी घेत नाही, परंतु सर्व पंच कमिटीचे मी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. असेच त्यांनी कार्यक्रम पुढे देखील करावे ही अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पंच कमिटीचा मनापासून आभार मानतो. नारायणाला पाहू द्या मला. भक्तांचा तारणहार, दुष्टांचा करी संहार, येतो घेऊन अवतार, मोक्षाचे उघडी द्वार. भक्तांचा तारणहार, दुष्टांचा करी संहार, येतो घेऊन अवतार, मोक्षाचे उघडी द्वार. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. कृपाळू श्री अनंत, लागे ना त्याचा अंत, भक्त वत्सल गुणवंत, प्रश्न सोडविल ज्वलंत. कृपाळू श्री अनंत, लागे ना त्याचा अंत, भक्त वत्सल गुणवंत, प्रश्न सोडविल ज्वलंत. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. विश्वनियंत्याच्या चरणी राहू द्या मला. हो विश्वनियंत्याच्या चरणी राहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. श्री सत्यनारायणाला पाहू द्या मला. इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या, इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. व्रत हे केले कुणी पहिल्यांदा, ऐकावे ब्रह्मपुत्र नारदा.
टळते व्याधी सदा सर्वदा, मिळते सुख धन संपदा. कथा ही घडली काशी नगरात, दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनात. धार्मिक नमस्कार, मी नरेश महाराज. आज मला सांगाय आनंद होतोय की माझे बंधू देवीदास कोहली तसेच आमचे हरिदादा म्हणजे यांचा सत्कार करण्याचा उद्देश एकच की आम्ही जेवणासाठी एकत्र बसलो होतो आणि त्यांना माझं कार्य अतिशय या गावाचा कार्य करताना त्यांना अतिशय आनंद झाला. तर ते माझा सत्कार करत होते. तर मी म्हणलो की ही सेवा आहे, ही आमच्या वाटेला दिलेली आहे गुरुने. मीच आज तुमचा सत्कार करतोय, तर मी माझ्यातर्फे या ग्रामस्थांचा आज मी सत्कार करत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बैरदेव महाराज की जय. खूप अवघड काम असतं, परंतु या मुलांनी खूप असं मुलाचं तिथे सहकार्य केलेलं आहे. आणि या सर्वांनी जे व्हिडिओमध्ये दिसतात त्या सर्वांनी खूप उत्कृष्ट अशी मेहनत या आजच्या महाप्रसादासाठी केलेली आहे. त्यांचं मी ग्रामस्थ मंडळ वरडी कोलेवाडा व पंच कमिटी वरडी कोलेवाडातर्फे मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या या महाप्रसादासाठी ज्या महिला भगिनींनी देखील गावातील तसेच तरुण मुलं असतील, मुली असतील, त्यांनी देखील खूप मोठं असं सहकार्य केलं. अशा या भगिनींचा देखील मी ग्रामस्थ मंडळ वरडी कोलेवाडातर्फे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्व जे हातात तुम्हाला दिसतात सर्वांनी जी कामं केली त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी पंच कमिटी वरडी कोलेवाडातर्फे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.